सन्नाटा पसरला. सन्नाटा आलो कारण लोकांमध्येच संभ्रम होता. हे काय आहे, हे कसं झालं, असा कसा निर्णय आला. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी RSSची म्हणजे संघाशी संबंधित व्यक्ती होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही. त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर. मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा. कोणीतरी जिंकलं असेल की ज्याच्यातनं जल्लोष होईल. पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलं द्योतक आहे. काही काही गोष्टींवरती तर विश्वासच बसू शकत नाही. हे आमच्या इथे राजू पाटील बसलेत. कुठे आहेत राजू? कुठे? इथे. त्यांचं एक गाव आहे, गाव पाटलांचंच गाव म्हणजे तिकडे त्यांनाच मतदान होतं. साधारणपणे किती 1200 लोकांचं गाव आहे ना, 1400 लोकांचं गाव आहे. या 1400 लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील? अख्खं सगळं मतदान. दरवेळेला त्यांना मतदान होतं. पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं, ते उभे होते त्यावेळेला मतदान झालं, ज्यावेळेला ते खासदारकीला होते त्यावेळेला मतदान झालं. सगळीकडं त्या गावातनं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना? किती मतं पडली असतील? एक पण नाही. अख्ख्या गावातनं एक मत नाही पडत. जी 1400 मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत. आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे. नगरसेवक असताना म्हणजे नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्याच्या भागातनं 5,500 मतदान आहे. 5,500 त्याच्या भागात ना. आत्ता तो विधानसभेला उभा होता. त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला 5,500 मतदान झालं होतं. आत्ता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल? विधानसभा 2,500. अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती निवडून आलेल्यांचा विश्वास नाही. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले. 7 वेळा. ही 8वी टर्म होती त्यांची. 7 वेळा जो माणूस आमदार केला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो. उद्या अनेक लोक बोलतील की राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत. मी काय बोलतोय? अख्खा महाराष्ट्र बोलतोय. जे निवडून आले त्यातले अनेक लोकांचे मला फोन जे आले, जे सत्तेमध्ये आले आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले. त्यांना शॉक बसलाय. अहो 4-5 जागा येतील म्हणजे कसं आहे, भारतीय जनता पक्षाला 132 काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे. चला ठीक आहे. मागच्या वेळेला पण त्यांना काहीतरी 100 काय किती जागा होत्या? 105 च्या आधी नाही 105 17ला होत्या. 122 काहीतरी जागा होत्या 2014ला. ठीक आहे आपण समजू शकतो. चला 132. अजित पवार 42. म्हणजे 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42. कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात. हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. न समजण्याच्या पलीकडची. गेल्या 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली.
त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले. त्यांचे 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे. बरोबर बोलतोय? एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात? साधारणपणे 5 ते 6 आमदार येतात. 6 आमदार येतात. बरोबर आहे? सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे? सगळे 6च्या 6 नाही पकडलं, पण एखाद्या मतदारसंघामध्ये 6च्या ऐवजी समजा 4 आलेत, 3 आलेत, काहीतरी त्यांचे 15 आमदार येतात. शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आलेत. 8 खासदार, त्यांचे 10 आमदार येतात. आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात. 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात. काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचाच विषय. मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या. अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल. कोणी कुठच्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. अशा गोष्टी होत असतात. आणि हरीचे जे पत्रकार आहेत त्यांचा तर किती गाढा अभ्यास असतो, तर म्हणजे धन्यच आहेत ते. आता काल त्या कुंभमध्ये आहे, किती लोक गेली अजून आकडा येत नाहीये. ज्या प्रकारे इतर पक्षांचं कोणाचं असतं आणि काय झालं असतं, तर काय तमाशा केला असता चॅनलवाल्यांनी. आता काय नाही, सगळं चालू आहे. आणि मग काय गोष्टी पेरायच्या की राज ठाकरेंनी पहिल्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला, मग त्यांच्या ते विरोधात बोलायला लागले, आणि मग परत त्यांनी सपोर्ट केला. का केला? कारण त्यांच्या मागे ईडी लावली, माझ्या मागे ईडी लावली. मी जे आता तुम्हाला जे सांगणार आहे, इथे समोर महाराजांचा पुतळा आहे. त्याच्या समोर मी जे सांगीन ते शपथपूर्वक सांगीन. साधारणपणे आता 2005 ची वगैरे गोष्ट असेल. मी ज्या शिवाजी पार्क मैदानामध्ये, शिवाजी पार्कमध्ये जिथे मी लहानाचा मोठा झालो, तिथे आम्ही लहानपणापासून ती कोइंदूर मिल पाहत होतो. काही नाही, येता जाता ती डोळ्यासमोर यायची. एके दिवशी, ही 2005 ची गोष्ट, वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली. तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता. आता व्यवसाय करणं हा तर काही पाप होऊ शकत नाही ना. अनेकांना व्यवसाय दाखवता पण येत नाहीत, तरी सगळ्या गोष्टी सुरू असतात त्यांच्या. एक व्यवसाय सुरू केला. वर्तमानपत्र सकाळी वाचत असताना वर्तमानपत्रामध्ये एक बातमी दिसली मला. एनटीएससीच्या सगळ्या मिल्स, एनटीएससीच्या, केंद्र सरकार, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की या एनटीएससीच्या मिल्स काढा आणि जे काही कामगारांचे इतक्या वर्षांचे पगार होते ते देऊन टाका. आपली बातमी वाचत होतो. बातम्या वाचता वाचता त्या सगळ्या मेलमध्ये एक कोइंदूर मिल होती. म्हणून मी आमचे जे पार्टनर होते त्यांना मी फोन केला. म्हटलं, अरे असं असं समोर काहीतरी येते कोइंदूर मिलचं. त्यांनी मला सांगितलं, पण हे ते प्रकरण खूप मोठं आहे. म्हटलं, हो मला मान्य, मला खूप मोठं आहे. काय आहे एकदा चेक तर करू. म्हणून आमचे एक दुसरे सहकारी होते, त्यांना मी फोन केला, त्यांना बोलून घेतलं. म्हटलं जरा बसून बघा काय होतंय. मग त्यांनी सगळी आकडेवारी केली वगैरे वगैरे. ते बोलले आपण टेंडर भरून टाकू. पण ते सगळं गणित बिणित केलं, टेंडर भरून टाकलं. एके दिवशी त्या माझ्या सहकार्याचा पार्टनर होते, त्यांचा घाबरत फोन आला सकाळी. म्हणाले, काय? म्हटलं काय रे, काय झालं एवढं, काय घाबर? नाही ते टेंडर लागलं. म्हटलं मग घाबरतो कशाला? नाही ते काहीतरी काय 400-500 कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं, काहीतरी द्यायचं.
आणायचे कुठून? थोडक्यात माझी जरा थोडीशी जमीन पायाखालची सरकली होती. तर म्हटलं काय करायचं, दाखवायला तर नको. मग आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं. मग त्यांनी ते आयलँड एफएस नावाची एक कंपनी होती, त्या आयलँड एफएस कंपनीशी ते बोलले आणि ती कंपनी बोलली की बाबा आम्ही पैसे भरायला तयार आहोत, तुमच्याबरोबर यायला तयार आहोत. म्हणून सगळे पैसे जेवढे असतात ते सगळे त्या कंपनीने भरले. आम्ही त्याच्यामध्ये पार्टनर होतो, 7-8 जण होतो आम्ही. झालं सगळं सुरू. परत त्याला ब्रेक आला, परत ती केस काहीतरी कोर्टामध्ये गेली आणि सगळ्या परत मिळत्या अडकल्या. परत त्याच्यामधनं 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं परत 1.5 वर्षाचं सुरू झालं. त्या दरम्यान मी आमच्या सहकार्यात म्हटलं बाबा हे पांढरा हत्ती हा आपल्याला झेपायचा नाही, आपण यातनं बाहेर पडू. मग माझ्याबरोबरचे अनेक जे काही माझे पार्टनर जे होते ते बोलले की आपण नाही आपल्याला हे झेपणं नाही, काम नाही आपलं, आपण आपल्याला बाहेर पडू. म्हणून आम्ही आमचा स्टेक घेऊन बाहेर पडलो. आमचा स्टेक त्याला दिला आणि त्याचे पैसे घेऊन आम्ही बाहेर पडलो. ही गोष्ट आहे 2000 मला असं वाटतं 8ची. त्याच्यानंतर आमचा विषय संपला. ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली, मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस, काय आहे काय. मग आम्ही जेव्हा बघितलं त्यात विषय होता कोहिनूरचा. म्हटलं आपला काय संबंध याच्याशी आता. मग मला तिकडे बोलवते माणसं, मलाशी काय बोलवते हेच मला समजेना. की त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय, मला काय कळत नव्हतं. म्हटलं काय झालं. बरं जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला, टॅक्स भरून तो गेला. सगळ्यांनीच टॅक्स भरला आणि तो गेला. ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला, त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला, त्यातनं आम्ही बाहेर पडलो. मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला मी ज्यावेळेला इन्क्वायरी केली, आमच्या सीएला बोलवलं. म्हटलं काय नेमकं काय झालं सांग मला. तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे, तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत, त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही, तो ते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले. म्हटलं मग आता काय करायचं. म्हणे आता परत टॅक्स भरायला लागेल. आम्ही परत टॅक्स भरून टाकला, जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला. कोण जाईल झंझटीत. विषय संपला. आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला. मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी. माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत, हे बाकीच्यांसारखं नाहीये. 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू. आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. हे बघा आता आपण भारतीय जनता पक्षाने काय काय गोष्टी केल्या ते आपण बघूया. हिम्मत बिस्वा शर्मा, भ्रष्टाचाराचं मूर्तिमंत प्रतीक अशी ज्यांची संभावना भारतीय जनता पक्षाने केली होती, हिम्मत बिस्वा शर्मांची, त्यांना पक्षात घेतलं. नंतर दुसऱ्या पक्षात होते ते, भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांच्यावरती. त्यांना नंतर भारतीय जनता पक्षाने पक्षात घेतलं. त्यांना अर्थ, आरोग्य आणि शिक्षणासारखी खाती दिली. नंतर त्यांना 2021 मध्ये मुख्यमंत्री केलं. म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तिथे भूमिका नाही बदलली. हे तुम्हाला पत्रकार नाही सांगणार. अशोक चव्हाण, आदर्श घोटाळा, त्यांनी काँग्रेस पक्ष सोडायच्या आधी संसदेत आदर्श घोटाळ्यातील त्यांच्या सहभागावरून भाजपच्या खासदारांनी आरोप केले. पुढे 8 दिवसात ते भाजपमध्ये आले आणि लगेचच त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून पाठवलं. भूमिका नाही बदलली. देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत. भ्रष्टाचाराचे किती लोकांना बरोबर आरोप केले, कित्येक लोकांवरती, जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील. कित्येक लोक तर आता देवदर्शनाला जातात, पूजा करतात, देव पायात ठेवतात की फडणवीस किंवा किरीट सोमय्या कोणीतरी आमच्यावरती आरोप करा. चला आरोप केल्यावर आतमध्ये जाता येतं. एवढा सगळा चिखल होऊन बसलेला आहे. अनेक लोकांना हे असतं राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे.
भेटलं नाही पाहिजे. समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय सांगू, घरीच पी. हा, तुम्ही काय वेगळं सांगाल? अहो पण ते मला जेव्हा भेटायला येतात ना त्यावेळेला मी तुम्हाला विकत नाही, आणि माझा मराठीचा बाणा देखील मी बोथट करत नाही. येतात, फोन करतात. आता मध्यंतरी मागे मी एकदा नाशिकला होतो, सकाळी सकाळी मी निघालो होतो दौऱ्यावरती, कुठे पुण्याला जायचं होतं. 7 वाजता गाडीत बसलो, समोरून चंद्रकांत पाटील आले. नमस्कार नमस्कार, काय म्हणताय बरं म्हटलं. मुंबईत आलो की येतो चहा प्यायला. ही परिस्थिती तुमच्यावरती आली, काय कराल सांगा मला. कशाला चहा, चहा कशाला प्यायचा, काय काय गरज आहे का चहा प्यायची, काय काय यायची काय आवश्यकता आहे का? नाही, काय काय गरज काय या चहा प्यायची, असं सांगू का त्यांना मी? अरे एक माणूस स्वतःहून सांगतो सारा चहा प्यायला येतो तर ये म्हणणार ना, अजून काय म्हणणार. एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले. बरं हे काय करतात परत, ह्यातला प्रॉब्लेम काय आहे, हे बाहेर मग पत्रकार येतात, तिथे जाऊन हे काय बोलतात माहित नाही, आज काहीतरी वेगळंच असतं. बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही, मागे एकदा लग्नात आपलं फक्त भेटणं एवढंच काहीतरी असतं. एकदा चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले, त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबईत आलो की घरी भेटायला येतो. हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले. पत्रकाराने विचारलं काय झालं, तर आपण काय सांगू, काही नाही, सहज सदिच्छा भेट होती म्हणून सहज भेटायला आलो. बरं पत्रकारांचाही प्रॉब्लेम असतो, त्यांना वाटतं कशात तरी काय असणारच, काहीतरी असणार, त्याशिवाय काय होणार नाहीये. बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडच असलं पाहिजे, ह्याला काय दुसरं काय. अरे नॉर्मल पण भेटू शकतात की नाही, बोलू शकतात की नाही, एखादा पुरुष स्त्री एखादे नॉर्मल बोलू शकतात, गप्पा मारू शकतात. बाहेर ते चंद्रकांत पाटील बाहेर पडले माझ्या घरात. काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर, मला आजपर्यंत कळलेलं नाही. त्यांना प्रश्न विचारला, पाटील साहेब 1 तासभर तुम्ही आतमध्ये होतात, काय चर्चा झाली. मला ह्याचा अर्थ नाही कळला, म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता काय, ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही. ते गेल्यानंतर पत्रकार आले आणि मला म्हणाले की त्यांनी असं केलं बाहेर गेल्यानंतर, म्हणजे काय झालं. मी म्हटलं असं केलं म्हणजे काय झालं, आम्ही दोघे एकमेकांना तेच विचारतोय, म्हणजे काय झालं. काय इकडे मी अक्रोड ठेवलं होतं त्याच्यामध्ये दाबून दिलं आणि मी अक्रोड फोडून दिलं वगैरे, काय म्हणजे झालं काय. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे कोण भेटायला आले बिले वगैरे वगैरे, पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही. उद्या जेव्हा कधी निवडणुका होतील, काय होतील, कधी होतील, आता 28 तारखेला खरं तर निर्णय होता, तो 28 फेब्रुवारीला गेला. आता 28 फेब्रुवारीला गेला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर शिवाय निवडणुकाच होत नाहीत. बरं ऑक्टोबर नोव्हेंबरला तरी काय अजून पुढे ढकलतील. त्यांना काय, सरकारला प्रशासक नेमल्यानंतर प्रशासनाच्या हातात जर समजा या सगळ्या महानगरपालिका आणि सगळ्या गोष्टी असतील, कोण नगरसेवकांची ओझी उचलेल. त्याच्यामुळे कदाचित मला माहिती नाहीये, परंतु आता ही 28 फेब्रुवारी का 26 फेब्रुवारी काहीतरी तारीख ठरली आहे, याच्यानंतर अजून पुढे जाईल काहीतरी. ते सगळं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला निवडणुका होतील. तोपर्यंत मी का सांगतोय तुम्हाला, फालतू खर्च करत बसू नका, कळलं का. या देवस्थानाला घेऊन चाललो महिलांना, या इकडे घेऊन चाललो दर्शनाला, हे ते आता काही करू नका त्या सगळ्या गोष्टी, कळलं का. आणि निवडणुकीच्या वेळेला या खिशे बाहेर काढून माझ्यासमोर जरा सांभाळून, जरा काय आजूबाजूला चाललंय जरा एकदा बघा बरं का.